परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रेही उडाले. नागरिकांचं मोठं नुकसान. नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसासह गारपीट. नरडाणा, मांदुर्णे, कळवाडी या गावांसह परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. नाशिकच्या मनमाडमध्ये गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. अचानक आलेल्या पावसानं लग्न समारंभात उडाली तारांबळ. शेतातील पिकांचंही मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या गारपिटीसह पावसाची हजेरी. आंब्यासह भाजीपाला आणि फळबागांचंही मोठं नुकसान होण्याची शक्यता. अवकाळी पावसामुळे वाशिमच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. पावसापासून शेतमाल वाचवताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ. नुकसान झाल्यामुळे शेतकरी नाराज. जालना शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट. बदनापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. गोंदियात आठवड्याभरापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी केली पाहणी. भंडाऱ्याच्या बावनथडी नहरामध्ये वाहून गेलेल्या 3 पैकी 2 कामगार सापडले. मात्र एक जण अद्यापही बेपत्ता असल्यामुळे शोधकार्य सुरू. तिघंही दिल्लीचे असून कामासाठी आल्याची माहिती. बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली. 32 दिवसांपासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित. आमदार संदीप क्षीरसागरांकडून जलवाहिनीची पाहणी. 8 दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचं दिलं आश्वासन. राज्यातील 2997 प्रकल्पांमध्ये 33% पाणी शिल्लक. तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यामध्ये उष्णतेच्या अधिक झळा. मुंबईत पाणी कपात करणार नाही. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पालिकेचा निर्णय. 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, यासाठी नियोजन करण्यात आल्याची पालिकेची माहिती. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 21 मे रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय. ई बाईक टॅक्सीला तीव्र विरोध करत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर होणार निषेध आंदोलन. कुर्ला अंधेरी लिंक रोडवरील मिठी नदीवरचा सफेद पूल अखेर वाहतुकीसाठी खुला. स्थानिक आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते पुलाचं उद्घाटन. पीओपीच्या मूर्तींसंदर्भात अद्यापही कोणताही निर्णय नाही. काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जूनला होणार. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आता नो पार्किंग. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनांना आणि रिक्षांना मुभा. नाशिक शहरातील धोकादायक वृक्षांवर चालणार कुऱ्हाड. विविध भागातून नागरिकांच्या तक्रारीनंतर उद्यान विभागाचा निर्णय. अपघातांना कारण ठरणाऱ्या वड, पिंपळाच्या झाडांचं होणार पुनर्रोपण. त्र्यंबकेश्वर देवस्थानाचं विश्वस्त मंडळ अडचणीत येण्याची शक्यता. मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा, पुरातत्व खात्याची मागणी. केंद्रीय हज समितीनं 260 कोटींचा घोटाळा केल्याचा महाराष्ट्र हज समितीचा आरोप. 52,000 जणांची हज यात्रा धोक्यात येण्याची शक्यता. यात्रेकरूंना न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा. तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून देण्यात येणाऱ्या व्हीआयपी दर्शन पासची चौकशी होणार. यासाठी 5 जणांची समिती. व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याच्या तक्रारीनंतर समितीची नेमणूक. विठ्ठल रुक्मिणी चरणी 5 लाखांची सोन्याची तुळशीमाळ अर्पण. पंढरपूरमधील भक्त अलका घाडगेंचं दान. मंदिर समितीतर्फे घाडगेंचं विठ्ठलाची प्रतिमा आणि उपकरणं देऊन सन्मान. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या सातेरी मंदिरामध्ये हापूस आंब्यांची आरास. सुमारे 1,500 हापूस आंब्यांनी गाभारा सजला. तर मंदिर परिसराला विविध फळांचीही आरास. कोकणातील हापूस आंबा आता राज्यासह देशाच्या आणि परदेशाच्या बाजारपेठेमध्ये पोहोचणं आणखीन सुलभ. वातानुकूलित गाडीतून आंब्यांची निर्यात केली जाणार. वातानुकूलित गाडीमुळे आंब्याला तापमानाचा फटका बसणार नसल्याची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये शेवटच्या हंगामातील हापूस आंबा बाजारात 500 ते 600 रुपये प्रति डझन भाव. त्यामुळे आंबा व्यापारी देखील समाधानी.
सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील अनधिकृत मदरशावर बुलडोझर, घराच्या परवान्यावर उभारला होता मदरसा. शस्त्र आढळल्यामुळे दोडामार्गमधील मदरसा वादाच्या भोवऱ्यात. पुण्याच्या शिरूरमधील मांडणगड फराटा गावामध्ये सराफा दुकानात चोरी. 2 अज्ञात महिलांनी खरेदीच्या वाहनानं 32,000 रुपयांचं सोनं केलं लंपास. अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या किन्ही गावामध्ये युवकावर चाकूनं प्राणघातक हल्ला. ढाब्यावर झालेल्या वादामध्ये हल्ला झाल्याची माहिती. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा ढाबा असल्यामुळे गुन्हा दडपण्याचा प्रयत्न, नातेवाईकांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.